नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज गेले 9 दिवस आमरण उपोषणाला बसलेले आरक्षण बचाव आंदोलनाचे कर्तेधर्ते आणि प्रमुख प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी सरकारच्या जवळपास 6 कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतल्यानंतर आपलं उपोषण स्थगित केलं. 10व्या दिवशी त्यांनी हे उपोषण स्थगित केलं. त्यांच्या मागण्यासंदर्भात मराठा आरक्षण बचाव कृती समितीचं एक शिष्टमंडळ आणि मंत्रिमंडळ यांच्यात काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. त्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांच्या आरक्षण बचाव समितीनं जे काही निवेदन दिलं होतं आणि ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील काही मागण्या सरकारनं मान्य केल्याचं सांगितलं आणि त्याबद्दलचं पत्र घेऊन आज हे शिष्टमंडळ जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथे उपोषण स्थळाला पोचलं होतं. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र भुजबळ, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, गोपीनाथ पडळकर, प्रकाश शेंडगे आदी मंडळी उपस्थित होती आणि सरकारनं दिलेल्या आश्वासनावर समाधान व्यक्त करत मात्र उपोषण आम्ही संपवत नाही तर स्थगित करत आहोत असं म्हणत आज प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सोडलं. आजच्या 10व्या दिवशी दुपारी जे शिष्टमंडळ आलं त्यांनी या दोन्ही उपोषणकर्त्याशी आणि त्यांच्या या आंदोलनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि केलं. त्यानंतर आपण एका संविधानिक पदावर आहोत. मंत्रिपदाची शपथ घेताना जातीभेद, व्यक्तिद्वेष, समाजद्वेष असं काही करणार नाही अशा शपथ घेणाऱ्या छगन भुजबळांनी अगदी भीमदेवी भाषण ठोकलं आणि थेट मनोज जे मराठ्यांसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 1.5 वर्षापासून आंदोलन चालवत आहेत त्या मनोज जरांगे पाटलांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीकाही केली. ज्या शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन छगन भुजबळ यांची समता परिषद काम करते त्यांच्याकडून हे अभिप्रेत नाही असं अनेकांचं आज मत पडलं. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि ह्या आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी व्हावं असंही काही जाणकारांनी आपलं मत व्यक्त केलं. मात्र भुजबळ मंत्रिपद पण हवं असं त्यांना वाटतं आणि ओबीसीच्या संदर्भातल्या प्रश्नावर सरकारविरोधात लढा द्यायला हे ते पुढे येतात. हे म्हणजे अगदी 2 टोकाचं त्यांची दुटप्पी अशी भूमिका आहे. अशीच आता त्यांच्यावर टीका सर्वत्र सुरू होत आहे. इकडं मनोज जरांगेंनी या उपोषणाच्या बाबतीत उपोषणाला आमचा विरोध नाही आणि आम्ही ज्या वेळेसपासून ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी करत आहोत त्यावेळेसपासून ओबीसी मधल्या कुठल्याही प्रवर्गाला आम्हाला आरक्षण देत असताना त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हे आम्ही सांगत आलेलो आहे, पुढेही सांगत राहू. मात्र जे आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची कामं करतात ते काड्या करतात आणि अशी सरकारने उपोषण करायला लावल्यासारखं असं हे उपोषण होतं असा त्यांनी आरोप केला. वास्तविक मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावसाठी जो लढा चालू आहे तो प्रभावीपणे मराठवाड्यात आहे हे मात्र नक्की आणि मग त्याच मराठवाड्यात
पश्चिम महाराष्ट्रातली आपलं गाव असणारे पुण्यात स्थायिक असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके वडिगोद्रीत येऊन उपोषण करतात, याचंही काय गोडगंगाल असावं याकडेही आता यावरही सर्वजण त्याचं कसून तपास करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ह्याच्यात जी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच हे उपोषण का सुरू झालं याचीही कारणं लोक शोधत असणार आणि त्याची उत्तरही आपापल्या परीनं देत असणार. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 8 पैकी 7 लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा फटका बसला. मराठा आरक्षण समितीचा जे मराठा बांधव आहेत त्याचा फटका बसला तो महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधातच त्यांनी मतदान का केलं तर महायुतीच्या काळात जी जरांगेने त्यांच्या अंतरवली सराटीपासून ते मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढला होता आणि त्याला पनवेल येथे थांबवून तेथे सरकारने दस्तूरखुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन आपण मराठा आरक्षणाबाबत कसे पॉझिटिव्ह आहोत, त्यासाठी काय निर्णय घेत आहोत याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी त्यावेळी घेतलेला ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण तेही सगळे सोयऱ्यांसह ही दिलेलं आश्वासनाची अद्याप ही पूर्तता झाली नाही. त्यामुळंच लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या संदर्भात लढा देणारे हे मराठी तरुण जास्त चिडले आणि त्यांनी त्यातूनच महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती. ती ना कोणा वैयक्तिक ना एकनाथ शिंदेंच्या विरोधात होती, ना छगन भुजबळांच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या. ती होती त्या पदावर बसलेल्या लोकांनी ज्या कुणाची ती सत्ता आहे त्या सत्तेविरोधात हा एल्गार होता. आणि यामुळंच आता ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेत निवडणुकीत परत आपल्याला फटका बसतो की काय, म्हणून त्यासाठी एक गठ्ठा मताची बँक करण्यासाठी हा उपोषणाचा आरक्षण बचाव उपोषणाचाही हा खेळ करण्यात आला की काय असंही शंका घेण्याइतपत जागा त्यांनी ठेवलेली आहे. आणि यामुळंच यावर आता उलटसुलट चर्चा सुरू राहतील एवढं मात्र नक्की. इकडं वर्ग 1 मधून वर्ग 2 मध्ये परावर्तित केलेल्या जमिनीबाबतचं पण प्रश्न धाराशिव, बीड आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात सध्या अनेक दिवसापासून तो धुमसत आहे. आणि त्या 2 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी धाराशिवचे जिल्हाधिकारी व तत्कालीन तहसीलदार यांनी धाराशिव शहर आणि तालुक्यातील अनेक वर्ग 1 मधील जमिनी वर्ग 2 मध्ये कन्वर्ट केल्या. आणि त्यासाठी मग शेतकरी बचाव कृती समिती स्थापन झाली. त्याचं नेतृत्व धनंजय शिंगाडे हे करतात. मग या कृती समितीनं मुंबईत महसूल मंत्री, मुख्यमंत्री यांच्याही गाठीभेटी घेतल्या. महसूल मंत्र्यांनी अगदी कारवाईचं आश्वासन दिलं, पण अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळं या प्रश्नाचं काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि त्यासाठीच या कृती समितीनं 29 जून रोजी उस्मानाबाद शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यांचं म्हणणं पावसाळी अधिवेशन विधानसभेचं सुरू होण्यापूर्वी यावर काहीतरी तोडगा निघावा असं आहे. दरम्यान काल तुळजापूरचे भाजप पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महसूल मंत्री त्यांच्याच पक्षाचे असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली आणि त्यातून पाठक समिती नेमण्यात आली आहे. तिचा अहवाल लवकर द्यावा असा निर्णय झाल्याचं वृत्त आहे. असो, आज एवढंच. धन्यवाद.